सकाळी उपाशीपोटी लिंबू पाण्यामध्ये टाकून पिल्यामुळे पोटावरची चरबी वितळेल का? तर लिंबू पाणी पिण्याचे 5 फायदे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, रात्रभर शरीर डिहायड्रेट झालेलं असतं, त्याच्यामुळे शरीर हायड्रेट होण्यासाठी मदत होते. नंबर 2, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आहे, त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. नंबर 3, लिंबू पाणी पिल्यामुळे डायजेशन सुधारते आणि त्याच्यामुळे पोट हलकं वाटायला सुरुवात होते. नंबर 4, लिंबामध्ये सिट्रेट आहे, त्याच्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होण्याची शक्यता वाढते. आणि नंबर 5, लिंबू पाणी एक लो कॅलरीज ड्रिंक आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कमी कॅलरीज जातात. पण लिंबू पाणी पिल्यामुळे पोटावरची चरबी वितळेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सगळ्यात मोठे बावळट आहात. कारण वजन कमी होण्यासाठी 3च गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, कॅलरी डिफिशियंटमध्ये जेवण करणे, ज्याच्यामुळे बॉडी फॅटला एनर्जी सोर्स म्हणून यूज करते आणि त्याच्यामुळे डोक्यापासून पायापर्यंतची सगळी चरबी कमी होते. नंबर 2, तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे वेट लॉस होत असताना तुमचा मसल लॉस नाही होणार आणि शरीर टोन दिसायला सुरुवात होईल. आणि नंबर 3, कार्डिओमध्ये रोज कमीत कमी 10,000 स्टेप्स कंप्लीट करणे, त्याच्यामुळे कॅलरी डिफिशियंट वाढण्यासाठी तुम्हाला हेल्प होते. ह्या 3 गोष्टींवरती फोकस करा. हे लिंबू पाण्याचं नाटक सोडून द्या. 2026 अर्ध झालेलं आहे आणि अजूनही तुम्ही अशी छपरीगिरीचे धंदे करत आहात तर तुमचं वजन तर कमी होणार नाही, पण तुमचा वेळ जाणार आहे. आणि जर असं वाटत असेल की मी खोटं बोलतोय तर ChatGPTवरती जा आणि त्याला एक सिंपल क्वेश्चन विचारा की सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिल्यामुळे माझं वजन कमी होईल का? तर तो पण तुम्हाला 2 फटके लावल आणि बोलेल, अरे रताळ्या, 2026 मध्ये तरी फालतूगिरीचे धंदे बंद कर, गपचूप व्यायाम करायला चालू कर आणि डाएट फॉलो करायला चालू कर. हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला वाटतं लिंबू पाणी पिल्यामुळे पोटावरची चरबी वितळेल.